ज्येष्ठ आपल्या डिग्रस गावचे ज्येष्ठ नागरिक हरिबाबा कोरडकर, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमदार अमोलभाऊ खताळ, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाबराव सांगळे, शेतकरी नेते संतोष रोम, भाजप सरचिटणीस संदीप गुगे, ॲडव्होकेट संदीप जगनर, त्याचबरोबर या संगमेश्वर तालुक्यातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डिग्रस ग्रामस्थ, पंचक्रोशीतून आलेले मान्यवर, या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। खरं तर आजचा हा दिवस आमच्या डिग्रस गावासाठी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा असा हा आजचा दिवस आहे। या डिग्रस गावच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाला पायाभूत विकासाला गती देणाऱ्या विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहेत। खरं तर मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा। यापैकी राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयामधून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना मोफत अन्न मिळत आहे। त्याचबरोबर त्या 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये या संगमेश्वर तालुक्यामध्ये सर्वात जास्त लक्षांक घरकुलाचा लक्षांक मिळाला असेल तर आमच्या या डिग्रस गावाला मिळाला आहे। फक्त मी या 2 वर्षाची आकडेवारी सांगतो, इथून मागेही भरपूर घरकुल अशी मंजूर झालेली आहेत। त्या 2 वर्षामध्ये 35 घरकुल पूर्ण झालीत आणि 178 घरकुलांचं काम सुरू आहे। हे एक मोठं या डिग्रस गावच्या आमच्या विकासासाठी एक मोठं भाग्याचं काम आहे। आणि जवळपास या 2-3 वर्षामध्ये 3 शाळा खोल्यांचं काम मंजूर झालं। त्या 37 लाखाच्या शाळांचं आज भूमिपूजन आज आपण बघत आहोत की ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। परंतु अजूनही शाळेला एक भौतिक सुविधा म्हणून पेवर ब्लॉकची गरज आहे। आणखी 4 खोल्या आहेत, त्यांचे पत्रे गळत आहेत, त्यांना एक नवीन डागडुजीची गरज आहे। अशी एक तरतूद व्हावी अशी मी डिग्रस ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो। त्याचबरोबर डिग्रस ते दरेवाडी या रस्त्याचं काम प्रगती पथावर आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यामधलं जो घाट रस्ता आहे तो घाट रस्त्याला ते काम एक गती मिळावी अशी मी आज नामदार साहेब आणि आमदार साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो। यामुळे साकूर पठार भागातील दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। दरेवाडी दुसऱ्या टप्प्यातलं काम त्याचबरोबर स्मशानभूमीत दशक्रिया विधी, परत हनुमान मंदिरामध्ये 10 लाख रुपयाचे कामाचे उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे। जनसुविधा अंतर्गत 10 लाख रुपये निधी बिडगर वस्ती ते कॅनल, निळवंडी कॅनल हा रस्ता मजबूतीकरण करता मंजूर आहेत। त्याचबरोबर जनसुविधा अंतर्गत 10 लाख रुपये हनुमान मंदिरात सभागृह मंजूर आहे, त्याचंही काम सुरू होईल, प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात जनसुविधा अंतर्गत 10 लाख रुपये स्मशानभूमी सुशोभीकरण करिता मंजूर आहेत। तांडा सुधार वस्ती योजनेतून 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे, त्याचं जलजीवन मिशन अंतर्गत 5 कोटी रुपये निधीचे काम सुरू आहेत। परंतु काही आणखीन अपूर्ण काम आहे, त्याची कामाला प्रगती मिळावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। त्याचबरोबर 25-15 योजनेअंतर्गत वेताळबाबा पूल पूर्ण झाला आहे, असा कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार अमोलभाऊ खताळ पाटील तसेच नामदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेला आहे। डिग्रस गावात अजूनही भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून मी डिग्रस ग्रामस्थांच्या वतीने आणखी काही मागण्या करत आहेत। डिग्रस ते काशीआई मंदिर हा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। दरम्यानच्या काळात वन विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे जवळपास 25 लाख रुपये निधी मंजूर असतानाही तो मागे गेलेला आहे। त्यामुळं पावसाळ्यामध्ये आदिवासी वस्ती आणि डिग्रस हा संपर्क तुटतो, त्यावेळी शेतकरी असतील, विद्यार्थी असेल, सर्वांना मोठं अडचणीचं होत आहेत। त्याचबरोबर गावातील युवक मोठ्या प्रमाणात पोलीस, आर्मी भरती करता संगमेश्वर सारख्या ठिकाणी जातात, त्यांच्यासाठी एक बंदिस्त व्यायामशाळा किंवा स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध झाली तर त्यांचा वेळ वाचणार आहे। आमच्या सर्वात जास्त गावामध्ये जवळजवळ 80% भांडणाचं प्रमाण जर कशात असेल तर फक्त शेतात जाणाऱ्या रस्त्यांवरून आहे। त्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांचे जर रस्त्याचं काम जर मंजूर झालं, ते रस्ते आपल्या पानंद रस्त्यामधून जर मंजूर झाले तर गावातली भांडणतटी 100% हे दूर होतील। म्हणून आज आमच्या गावामध्ये जो आपला तो आता नवीन सर्वे आलता JR प्रमाणे जवळ 28 ते 29 रस्ते आहेत, त्या रस्त्याची सर्वेक्षण होऊन त्यांना जर मजबूतीकरणासाठी निधी उपलब्ध झाला तर गावातील तंटे या ठिकाणी
संपूर्णपणे बंद होणार आहे. त्याचबरोबर डिग्रस गावामध्ये धार्मिक स्थळांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्या धार्मिक स्थळांना हायमॅक्स सभा मंडपाची अत्यावश्यक गरज आहे, कारण वर्षभरामध्ये अनेक सण उत्सव त्या ठिकाणी साजरे होत असतात. शेवटी जाता जाता केंद्र व राज्य सरकार आणि विशेषतः नामदार साहेबांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. चालू वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली, शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले, परंतु या शिबलापूर मंडळामध्ये डिग्रस मालुंजे गावाचा समावेश असल्याने जवळपास या डिग्रस मालुंजे या संगणक तालुक्यामध्ये सर्वाधिक 2 गावातील जवळपास 1147 शेतकऱ्यांच्या पंचनामे झाले आणि 78,16,000 रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हे फक्त डिग्रस मालुंजे गावचा समावेश इकडं शिबलापूर मंडळात झाला ना, हे काम झालेलं आहे. त्यासाठी मी महसूल अधिकारी गायकवाड आप्पा आणि त्यांचे कर्मचारी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर रब्बी हंगामातील शेतमाल बी बियाणे उभारणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये 2 दिवसापूर्वी डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्याचबरोबर डिग्रस मालुंजे गावचा समावेश झालेला आहे. पालकमंत्री नामदार साहेबांची मी पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर 40 वर्षामध्ये या डिग्रस गावातील मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी पुढे हक्काची अशी जागा नव्हती. अनेक वेळा त्या मृतदेहाची हेटाळणी होत असे, परंतु दरम्यानच्या काळात 2.5 वर्षामध्ये नामदार साहेबांना महसूल मंत्री खातं भेटलं आणि त्यांनी त्या मुस्लिम बांधवांचा कब्रस्तानचा विषय मार्गी लावला. वन विभागाकडून त्यांना ती जागा मिळवून दिली. त्यांचं या डिग्रस गावच्या वतीनं विशेष असं अभिनंदन करतो. साहेब, या डिग्रस गावामध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आता मागच्या काळामध्ये 15 दिवसापूर्वी एक शालेय मुलीवर वाघाने हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून मुलीला त्या वाचवण्यात आलं. तर आजच्याच मी पेपरला बातमी वाचली की बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नामदार साहेबांच्या माध्यमातून 8 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी, साहेब, निळवंडे पाट आमच्या पायथ्यापासून गेलेला आहे. गावाची जमीन अशी वरती उंचावर राहिलेली आहे. जर त्या निळवंडेचं पाणी आमच्या गावासाठी येत नाही, जे आमच्या हक्काचं पाणी ते खाली वाहून जातं, ते जर कुठंतरी आमच्या गावाला जर मिळालं तर आमची शेती 12 माही सुजलाम सुफलाम होईल. म्हणून आमची मागणी आहे, आमच्या शेजारीत मालुंजेचा इरिगेशन डॅम आहे, जे आमचं खाली वाहून जाणारं पाणी आहे त्याचं मुळा डॅम त्या मालुंजे धरणामध्ये जर सोडलं, नंतर आम्हाला ते उपसा सिंचन मार्फत आमच्या डिग्रसच्या तलावामध्ये जर सोडलं तर आमचा तो 12 पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. एवढे जरी आमचं काम मार्गी लागलं तरी आमच्या या गावाचं सार्थक झालं असं मी या ठिकाणी म्हणतो. आज या ठिकाणी आठवण आवर्जून या ठिकाणी अशी करावी वाटते. या डिग्रस गावचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय रखमाजी पाटील खेमनर यांचं नाव जर घेतलं नाही तर हा कार्यक्रम आज आमच्यासाठी अपूर्ण आहे. त्यांनी जो आम्हाला सामाजिक कार्याचा वारसा जो आम्हाला आखून दिला, त्या वारशाच्या रस्त्याने आम्ही आज वाटचाल करत आहोत. त्यांच्यासारखी सर आम्हाला कोणाला येणार नाही, परंतु त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने आम्ही मार्गक्रमण करत त्या गावामध्ये सामाजिक काम करत आहेत. स्वर्गीय रखमाजी पाटील यांचा संबंध सर्वात जास्त कोणाशी आला असेल तर मालुंजे गावचे संदीप घुगे असतील यांच्याशी आला. आज या परिसरामध्ये जर कोणाची कोर्ट कचेरीचं काम असेल, कोणाची अडचणी समस्या काय असेल, तर आज संदीप भाऊ घुगे आज या पंचकृषीमध्ये हक्काने निम्यारात्रीचा त्यांचं दार वाजवा ते त्या कामासाठी तत्पर असतात. म्हणून आज मी त्या साहेबांना आणि अमोल भाऊंना आज या ठिकाणी मी विनंती करतो, त्यांचा येणाऱ्या पंचायत समितीसाठी त्यांच्या उमेदवारीचा विचार व्हावा. त्या ठिकाणी मी अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. मी माझं लांबलेलं प्रस्ताव थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावरती जाऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विकासाचं राजकारण करत असताना सर्व समाजाला बरोबर घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावत काम केलं जातं. त्यामुळं या द्यायच्या आहेत. धन्यवाद. अमोल भाऊ खताळ यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यांचा सन्मान करायचा आहे. प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी देवराम खेमनर यांना विनंती कनोली ग्रामस्थ त्यांना विनंती आहे की कृपया आपण खाली यायचं आहे. सत्कार झालेला पुढे सर एक मिनिट. नंतर भेटायचं. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करून आजच्या या डिग्रस येथे होत असलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी आपल्या सर्वांचं संगमनेर तालुक्याचं खऱ्या अर्थाने पालकत्व घेतलं असे माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिबाबा कोरडकर, शेतकरी नेते संतोषजी रोहम, संदीप भाऊ घुगे, संदीप जगनर, गुलाबराव सांगळे, गोकुळ दिघे, काकासाहेब गायकवाड, आपल्या गावचे प्रथम नागरिक अशोकराव खिमनर, रंगनाथ बिडगर, बंडू नाना देशमुख, शिवभक्त लक्ष्मण हुडगर, शरद भालेराव, नवनाथ वावरे, नारायण मरबळ, प्रकाश गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज सकाळपासून साहेबांबरोबर संगमनेर तालुक्यातील जे शब्द एक वर्षापूर्वी साहेबांनी दिले होते, विकासाचा एक संधी द्या आणि त्या संधीच्या माध्यमातून आम्ही विकासाचा डोंगर या संगमनेर तालुक्यामध्ये उभा करून दाखवू असा जो शब्द दिला होता, त्याच्याच निमित्ताने सकाळी या साकुरपाटर भागामध्ये सुद्धा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून असेल, बॅरेजच्या माध्यमातून असेल, त्या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या सर्वेक्षणाच्या शुभारंभाची पाहणी स्वतः आज साहेबांनी करून त्या कामाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज आपल्या गावामध्ये सुद्धा बिडगर वस्ती येथे सोलर हायमॅक्स, जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्यांचं बांधकामाचं, स्मशानभूमी सुशोभीकरण, डिग्रस ग्रामपंचायत कार्यालय असेल, वावरे वस्ती ट्रान्सफॉर्मर, डिग्रस स्मशानभूमी सुशोभीकरण, बिडगर वस्ती ते निळवंडे रस्ता कालवा मजबूतीकरण, डिग्रस ग्रामपंचायत आवारात सुशोभीकरण, मारुती मंदिरासमोर सभा मंडप, डिग्रस येथे बिडगर वस्ती रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड असा 1,05,00,000 रुपयाचा निधी या वर्षामध्ये आपल्या या गावासाठी मिळालेला आहे. त्यामुळे आज गावातील प्रश्न न संपणारे असतात, परंतु ते प्रश्न सोडवण्याचा सुद्धा तुमचा आमचा हेतू प्रामाणिक असला पाहिजे. आणि सुदैवाने आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करताना साहेब ज्या पद्धतीने आल्यानंतर कामाची तत्काळ सूचना करून काम कसं पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करत असतात, तसंच एक कामाचा आवाका स्वरूप मी सुद्धा सुरू केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची मला नेहमी साथ मिळत असते. आज मला आठवतं, मागे आम्ही 1.5 महिन्यापूर्वी मालुंजाला जलपूजनासाठी सुजयदादा विखे पाटील साहेबांनी आम्ही आलो होतो. त्यावेळेसच दादांनी शब्द दिला होता का या तालुक्याची विकासाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने पाण्याचा सुद्धा जो काही प्रश्न आहे साहेब सांगतीलच. कारण आता योगायोग तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब चांगलं, ज्या गोष्टीवरती बऱ्यापैकी लोकांच्या प्रश्नांना खरा हात घालता येतो ते म्हणजे पाण्याचा प्रश्न आज ज्वलंत ठरला होता. आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये बगल बच्च्यांना पोचण्यासाठी टँकर चालू राहत होते. पाणी उपलब्धता करून देण्याची मानसिकता नव्हती, परंतु बघा तुमचं आमचं भाग्य चांगलं का आपल्याला जलसंपदा खातं सुद्धा आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मिळालं आणि त्या माध्यमातून नुसतं तुमचं साकूर पठार भागच नाही तर तळेगाव निघून भागात सुद्धा मागील आठवड्यामध्ये आपण नान्नजदोमाला येथे 44 कोटी रुपयाच्या भोजापूर चारीच्या कामाचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं. ज्या पद्धतीने आज
प्रत्येक गावाची आकडेवारी बघितली, प्रत्येक गावातील कुटुंबाची माहिती घेतली, तर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा लाभ दिला जातो. केंद्र सरकारचे असेल, राज्य सरकारचे असेल, आणि आपल्या कार्यकर्त्यांचं हेच यश होतं का ज्या वेळेस निवडणुका लागतात तर निवडणुकीच्या आधी ज्या योजना आपल्या होत्या, सरकारच्या होत्या, योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. आताच संगमनेर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाला होता, तरी सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये 23 ते 23-24 कोटी रुपयाच्या आसपास आत्ताचा सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली आहे. बियाण्यांचे पैसे वर्ग होऊ राहिले, लाडक्या बहिणींचे पैसे न चुकता दर महिन्याला आपले वर्ग होत असतात. त्यामुळं हा जो आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन करताना लाडक्या बहिणी असेल, लाडके शेतकरी असेल, लाडके तरुण असेल, प्रत्येकाचा विश्वासात घेऊन आपण पुढे चाललोय. आज जगेत सारख्या गावामध्ये जर 1 वर्षामध्ये 1 कोटीचा रुपये निधी येतोय, तर तुम्ही विचार करा या पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती काय. आपल्याला फक्त आपल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील का आपल्याला आपणही केलेल्या कामाचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. नाही तर संगमनेरमध्ये सध्या एक नवीन पॅटर्न चालू झालाय. 40 वर्ष काही करता आलं नाही आणि आता सत्ता नसताना दाखवण्याचा केविलवाना धडपड आणि प्रयत्न चाललाय का हा निधी आम्ही आणला, तो निधी आम्ही आणला. तर तुमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे का जो निधी आपला आहे, जो निधी आपल्या महायुती सरकारचा आहे, हा आपलाच आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्याला यशस्वी झालं पाहिजे. आणि यासाठी छोटे मोठे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे. गावातील प्रत्येकाला तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना बरोबर घेऊन कामाचं उद्घाटन, भूमिपूजन करण्याचा एक जो उपक्रम सुरू केलाय, याचं सुद्धा मी आपल्या सगळ्यांचं निश्चित अभिनंदन करत मला सांगायला आनंद होईल का ज्या पद्धतीने एक संधी तुम्ही मला नोव्हेंबरमध्ये दिली होती मागच्या वर्षी, मला मी एक संधी दिली, त्या संधीच्या माध्यमातून 11 महिन्यामध्ये 23 तारखेला आपल्याला 1 वर्ष होतंय. त्या 1 वर्षाच्या आतमध्येच आपण बरेचसे प्रश्न या संगमनेर तालुक्याचे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना झगडताना मी प्रयत्न करतोय. आज अधिवेशन असेल, काही लोकांनी केली होती, आपल्यावरती वल्गना केली होती, टीका टिप्पणी केली होती, यांना आमदारकी कळेपर्यंत 5 वर्ष निघून जातील. पण सुदैवाने साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करताना 1 वर्षामध्येच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या कामाची चुणूक या माध्यमातून दाखवून देण्यासाठी यशस्वी ठरलो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, हे आपण प्राथमिक याच्यावर घेतलेले आहेत. सकाळी साहेबांबरोबर होतो आम्ही, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी मंत्रालयामध्ये उद्योग मंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक झाली आहे. आपल्या साकुरपाटार भागामध्ये MIDCचा जो शब्द आपण दिला होता, तो सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये पूर्ण करून या संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगार देण्याचं काम आपल्याला या निमित्ताने करायचं आहे. त्यामुळं विकास कामं करताना विकास कामं होत आहे, निधी सुद्धा दिला जातो, परंतु निधी आणताना आज मला कळतंय, मी ज्यावेळेस आमदार नव्हतो त्यावेळेस साहेबांच्या मागे लागून सारखा आग्रह धरायचो, साहेब हा निधी मिळाला पाहिजे, तो मिळाला पाहिजे, पण निधी आणताना किती कसरत करावं लागते, किती त्रास घ्यावा लागतो हे मला माहिती. त्यामुळं आज तुमची जबाबदारी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये विकास करणार, पण त्यावेळेस हे बी आपल्या लोकांना पटवून द्यावं लागेल का केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय, राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा आज आपला भाऊ, आपला मुलगा आमदार म्हणून काम करतोय. आणि यापुढे जर विकास आपल्याला पुढे असा स्पीडनी पुढे करायचा असेल तर चुकीचा काही गोष्टी होऊन उपयोग होणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस तुमच्या आमच्यातील मतभेद हे न ठेवता आपल्याला एकमताने पुढे जे उमेदवार येतील, ज्यांच्यासाठी आदरणीय नामदार साहेब सूचना देतील, त्यांच्यासाठी तुम्हाला आम्हाला पुढे पूर्ण वेळ यायचा आहे. एक संधी मागच्या वर्षी दिली, पुन्हा दुसरी संधी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आहे. यामध्ये एकदा आपल्याला यश मिळालं तर तुम्हाला सांगतो, या तालुक्याचा ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताय, तुम्हाला जो विकास अपेक्षित आहे, तुमच्या सहमतीने तुम्हाला बरोबर घेऊन या तालुक्याचा विकास करूया. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं शाळेचे मुख्याध्यापक असेल, इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे सुद्धा स्वागत करून आभार मानतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याही पावन स्मृतीला वंदन करतो.
आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आपल्या सहकार चळवळीचे जनक आदरणीय पद्मश्री विखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे यासाठी आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय गणपतराव देशमुख या दोघांनी जे प्रयत्न केले त्या स्मृतीला वंदन करतो. आणि आज आपल्या डिग्रस येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अंबाजी खताळ, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय हरिभाऊ कोरणकर, आपले ज्येष्ठ नेते तालुक्याचे संतोषराव रोहम, आपल्या गावचे सरपंच अशोकराव खेमनर, सरपंच रंगनाथ बिडगर, माजी सरपंच संदीपराव घुगे, त्यांच्या समितीचे माजी सदस्य निवृत्ती पाटील, ॲडव्होकेट जंगरजी, आपल्या ग्राम या ठिकाणी उपस्थित त्यांचे सहकारी ॲडव्होकेट पोपटराव वाणी, नारायण पाटील कहार, शशिकांत देशमुख, माजी सभापती अंकुशराव कांबळे, गोकुळराव दिघे, ज्ञानदेव पाटील वरपे, भारत गीते, आपल्या ग्रामपंचायत सदस्य सौ लक्ष्मीबाई तांबडे, सुवर्णाताई भालेराव, काकासाहेब गायकवाड पिंपळण्याचे यांनी आता आपल्या महायुतीमध्ये प्रवेश केला, नारायणराव बरबर आणि जमलेले उपस्थित सर्व या पंचकृषीतील आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, बऱ्याच दिवसांनी डिग्रसला येण्याची या ठिकाणी मला संधी मिळाली आणि आल्यानंतर स्वर्गीय रखमाजी पाटील या ठिकाणी त्यांची आठवण देण्याचा राहत नाही. तर या गावच्या प्रत्येक कामामध्ये, या पंचकृषीतल्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. अतिशय हट्टी माणूस आणि काम करून घेतल्याशिवाय हारायचं नाही की त्यांची मानसिकता होती. धडाडीचा कार्यकर्ता आपल्या स्वतःचं आयुष्य स्वतः करता नाही पण समाजाकरता समर्पित केलेलं आहे. या भागाच्या विकासाकरता पूर्णतः समर्पित केलेलं असं ते व्यक्तिमत्व होतं. मग मी रखमाजी पाटलांच्या स्मृतीने या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो. आज आपल्या अंभोरे पंचायत समितीच्या घरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आपण या ठिकाणी घेतोय. डिग्रसला काही कामाचं उद्घाटन असलं तरी आपण सगळ्या अंभोरे पंचायत समिती घरातील सगळे कार्यकर्ते जमलेले आहोत. त्यामुळे आपला कार्यक्रम आता ज्या बिहारच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहिला आहे, विरोधी पक्षाचा पूर्ण सुपडासाप झालेला आहे. त्यांचा एक माणूस या ठिकाणी आणि न भूषो न भविष्यती असा प्रकारचा विजय आपले विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इंडियाला त्या ठिकाणी मिळाला. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्र्यांचं, आदरणीय अमित भाईंचं आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं यशाबद्दल मनापासून अभिनंदन करतो. हे जे मिळालेले यश आहे त्यामध्ये विरोधी पक्षानं पुन्हा एक नकारात्मक असं प्रचाराचं तंत्र अवलंबलं होतं. ते लोकसभेला त्यांनी अवलंबलं होतं आणि जनता त्याला बळी पडली आहे. लोकसभेचे निकाल काही वेगळे आहे. तोच नकारात्मक प्रचार या बिहार विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं त्यांनी सुरू केला. वोट चोरी म्हणजे मताची चोरी आपण केली
एनडीए सरकारनं केली म्हणून त्यांना यश मिळालं. मग राहुल गांधी रोज त्याबद्दल काहीतरी सांगायचे, कधी पाण्यात उडी मारायची, कधी काय करायचे. आपले महाराष्ट्राचे जाणते राजे भाजप सोडून आपण एकत्र आणलं पाहिजे सगळ्यांना. आता त्यांचे लोक एकत्र राहणार नाही, भागलेला एकत्र येणार म्हणून 1 तारखेला मागच्या मुंबईच्या ठाकरे बंधूंनी आपल्या पवार साहेबांनी त्याच्यावरचा मोर्चा काढला. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यांनी आता जनतेचा विश्वास गमावलेला आहे, जनादर गमावलेला आहे, की किती केवळ धडपड आहे. पुन्हा पुन्हा खोट्या प्रचारातून लोकांमध्ये बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतायत. मला वाटतं या सगळ्या वोट चोरीच्या अपप्रचार करणाऱ्या लोकांना मतदारांनी मोठी चपराक दिलेली आहे. पण मतदारांना सुद्धा मनापासून ते अभिनंदन करतो. लोकशाहीमध्ये पराजय झाला तर गोंधळ, निवडणूक आयोग. आता विजय मिळाला, विरोधी पक्षाने परवा मान्य करण्यापेक्षा हा विजय निवडणूक आयोगाचा म्हणून निवडणूक आयोगाच्या ठिकाणी आदर्श आहे. जनता जनार्दन एवढी खुश नाही का? तर म्हणजे तुम्ही वोट चोरी करून जे आरोप करताय, तुम्ही एका प्रकारे मतदारांचा तुम्ही अपमान करताय. मतदारांचा तुम्ही अपमान करताय. महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 237 जागा मिळाल्या महायुतीला. राज्याच्या स्थापनेनंतर सगळ्यात मोठं यश मिळालं. पुण्यात सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली. लोकसभेला तुम्हाला यश मिळालं तेव्हा गडबड नव्हती. मुद्दा मी सांगत होतो की आज काँग्रेस पक्षाची पूर्ण हालत काय आहे. फक्त 5 जागा आहे. आणखी कमी झालं आर्याचे 2च म्हणतात. कोण 3 आहे, कोणी 4. म्हणजे किती केवळवाडी अवस्था आहे. म्हणजे राहुल गांधी परदेशात जातात आणि भारताच्या लोकशाहीवर टीका करतात. त्यांना आता लोकांनी संधी दिली. आता देशातच थांबा, देशातला अभ्यास करा, लोकांचा अभ्यास करा. की आता मला वाटतं काँग्रेस पक्षाला आता जनतेने सल्ला दिलेला आहे. काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात येणार काही दिवसात. महाराष्ट्रात काही वेगळी स्थिती नाहीये. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार घ्यायला कोणी तयार नाही. आता जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राज्यात निवडणूक होऊ घातलेल्या आहे, तुम्ही पहा की आता काँग्रेसमध्ये काय स्पर्धा सुरू काही ठिकाणी. काँग्रेसचे 20 लोक मिळाले पाहिजे, आमचे 10 मिळाले पाहिजे. काँग्रेसचा आग्रह काय, नाही आमचे 10 राहू दे, तुमचे 20 राहू दे. माणसं नाही ना मिळाले. एखाद्या पक्षाची एवढी केविलवाणी अवस्था निर्माण होणं, याच्यात काय दुर्दैव असलं पाहिजे. आणि अधोगती काय झाली, कारण जनतेच्या भावनेशी, जनतेच्या विश्वासाची तुम्ही प्रतारणा केली, जनतेशी विश्वासघात केला, त्याचा परिणाम आहे. लोक विधानसभेत किती जागा निवडले काँग्रेसच्या? काय 15-16 असतील, काय 15 कुठली नेमकी लोकांना लक्षात सुद्धा राहिले की एवढी दारुण अवस्था पक्षाची आहे. लोकांनी याचा अर्थ काय, लोकांनी काँग्रेस पक्षाचा विचार आता करणं सोडून दिलेला आहे. आता तो इतिहास जमा झाला. काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष वेगळा होता, तो समर्पित होता, त्यागाच्या भूमिकेतून काम करणारा होता. आता काय, त्यामुळे मित्र, या सगळ्या एकूण चाललेल्या प्रक्रियेमध्ये आज केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आपले आदरणीय प्रधानमंत्री तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. राज्यामध्ये पुन्हा आपलं सरकार आलं. म्हणजे 2.5 वर्षा काळामध्ये विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार आलं होतं. लोकांना काय मिळालं, मुख्यमंत्री घरात बसून होते.
मंत्री फिरत नव्हते कोणी. महायुती सांगितलं ते मंत्री थंडाच्या ठिकाणी जाऊन बसले होते. एकूण आहे की लोकांमध्ये नव्हते हा मात्र मुद्दा. आपण कोविड सेंटर चालवले, आपल्या पीएमटी पॉवर हॉस्पिटल चालवले, पीएमपी कॉलेजवर चालवले, शिर्डी संस्थांमध्ये चालवले. दुर्दैवानं आपल्या तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा मिळाल्या लोकांना वेळेवर, मग ते खाजगी डॉक्टरच्या ताब्यात गेले. खाजगी डॉक्टरने पाहिजे लुटलं लोकांना 3 लाख रुपये 4 लाख रुपये. त्याचे निम्मे लोक घरी आले, निम्मे 80% लोक घरी आले नाही. 4-5 लोक खर्च होतो. काय नसून सुद्धा त्याचं प्रायश्चित केव्हा ते करावं लागतं. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्याला प्रायश्चित करायला लावलं. त्या गरीब माणसाचा तळतळ किती होता. आणि म्हणून आपलं सरकार या काम करतंय. या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आपण त्या ठिकाणी जनतेकरता आणलेल्या आहे, लाडकी बहीण योजना आणली, तर ह्याच विरोधकांनी भाषणं केली की फसवी योजना आहे, निवडणुकीपुरती योजना आहे. आमच्या इथे लाडकी बहिणी काही उपस्थित आहे. योजना चालू का बंद आहे? चालू ना. तुम्हाला काही गरज नाही का तुम्ही लाडक्या बहिणी पैसे पुन्हा करा. त्यांचे पैसे त्यांचे अधिकार आहेत. पण ती योजना सुरू आहे. आजही आपल्या लाडक्या बहिणींना सन्मान देण्याचं काम सरकारनं जे त्या ठिकाणी वचन दिलं होतं ते आपण आज पूर्ण करतोय. शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय केला आम्ही चालू आहे. मोफत वीज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोदी साहेबांनी 2029 पर्यंत 80% जनतेला मोफत धान्य द्यायची योजना सुरू आहे. हे सगळं करताना एकच भूमिका होती की देशातला सामान्य नागरिक आपल्या स्वतःच्या उभं राहायला पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होत आहे. पण याचा आशय वाटतं मी परवा टीव्ही पाहत होतो कालच, की जे परवा दिल्लीला जो अतिरेक्यांचा त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, अतिरेक्याने घडून आणला, परत लोक गेली, मोठा कट होता आणि सगळ्यात आश्चर्य सगळे डॉक्टर लोक होते मध्ये, म्हणजे आनंद लोक नव्हते. डॉक्टरच्या माध्यमातून एक मोठं रॅकेट तयार झालं. म्हणजे पाकिस्तानच्या आशीर्वादानं की अतिरेक्यांचं एक प्रकारचा दहशतवाद निर्माण करण्याचा देशामध्ये प्रयत्न होता. अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडून आणण्याचा प्रयत्न होता. शेवटी एका IPS अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे फरीदाबाद पर्यंत ते पहिला आरोपी सापडला. जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी पोस्टर लावल्यानंतर विचार केला की पोस्टर कशाचं आहे. एक साधा पोस्टर आपण दुर्लक्ष होतो कधी कधी पोस्टर लावले नाही पोस्टर. त्या पोस्टरवरून त्यांनी शंका आली, त्याने पोस्टर जो अभ्यास सुरू केला, तिथल्या लोकांचे कोणाचे फोटो आहेत, कोणाचे तिथे, त्याने सगळे ते शोधून काढला. तो होता तो तर महत्व आहे, परंतु मला काँग्रेस पक्षाच्या नेत्याने विचारलं पाहिजे, लाल सगळं लज्जा राहिली नाही, तेव्हा निर्लज्ज पुढारी पाहिजे नाही. त्यांनी काय वाटतं, त्यांनी काय सांगितलं प्रतिक्रिया दिली की देशांतर्गत दहशतवादाचा प्रकार आहे. पाकिस्तानचं नाव घ्यायला लागलं, त्याचे परिणाम तर भोगले आहेत विधानसभा निवडणुकीत. 2 का 3 झाले फायनली 2 आले. हे कसं होतं, जनतेचा विश्वास मी गमावलेला आहे. अरे निरपराध लोक गेले, देशामध्ये देशावर दहशतवादी हल्ला होतोय आणि तुम्ही सांगता हे देश अंतर्गत हा दहशतवाद. मला वाटतं काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा किती निषेध करा तेवढा कमी आहे. आता परिस्थिती इतकी बदलली आहे की देशामध्ये आज सगळ्या आघाड्या, उद्योग असेल, व्यापार असेल, रोजगार असेल, या सगळ्या आघाड्या एक प्रकारची सरकारी मोठी त्या ठिकाणी
अनेक आर्थिक सत्ता म्हणून आपला देश त्या ठिकाणी जगाच्या पातळीवर काम करतोय. आणि हेच मला वाटतं आपल्या सगळ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पहिली घोषणा केली होती, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आणि त्यांनी आपल्या संपूर्ण कामकाजामध्ये ही त्यांनी घोषणा खरी ठरवली. मला त्याचा आनंद आहे की आज आपण सगळ्या दिलेल्या सरकारच्या योजनेचा लाभ घेतोय. आपल्या तालुक्यामध्ये 45 वर्षानंतर परिवर्तन झालं. मला डिग्रसच्या लोकांना अभिनंदन केलं पाहिजे की तुमच्या गावाने काही मतदान केलं. हे परिवर्तन कोणाला सत्ता पाहिजे म्हणून नव्हतं. हे परिवर्तन कोणाला व्यक्तिद्वेष म्हणून त्यांच्या विरोधात आपण काम करायचं नव्हतं. हे परिवर्तन तालुक्याच्या विकासाकरता गरजेचं होतं. हे परिवर्तन तालुक्यात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी पाहिजे होतं. सध्या बसला इथं तरी पण तो पहिला कार्यक्रम भेटला त्यावेळी कोणता होता, कोणता होती ते कोणत्या दाखवलेलं त्यांच्या पुढे मोठं तळ ते बांधण्यापासून पाणी झालं नव्हतं. म्हणजे काहीतरी कार रिक्षा आलं की कारखान्याचे लोक येणार, ते मोटर करून येणार, ते पंप दुरुस्त करणार आणि मोटर फक्त हवा मारणार, वाय काही नाही. आपण मोठ्याचं पाणी घेऊन पहिल्यानंतर आपल्या पंपातून हवा येत नाही, आपल्या पंपातून पाणी येत त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण बरोबर हे परिवर्तन पाहिजे. यासाठी परिवर्तन पाहिजे होतं. या सगळ्या साखर भागामध्ये होतो, दुष्काळ भाग मुळात तो पाणी जवळ मारतात पण लोकांना पाणी नाही. ती काय 6 उपसा सिंचन योजना होतं. किती वर्ष लोक संघर्ष होता. त्या सगळ्या 6 सिंचन योजना आता जलसंधारण खात्याकडून मी जलसंपदाकडे वळून टाकला. आता ते आम्ही पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पाणी उचलून आम्ही त्या ठिकाणी आपण त्याला तरशिदला नेतोय. तिथून एक स्वतंत्र पाईपलाईन परत जवळजवळ पहिल्या टप्प्यात 14 तळे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 18 गावांना पाणी द्यायची व्यवस्था आपण करतो. गावांमध्ये पाणी मिळालं. त्या ठिकाणी साकूर आणि जांबूत ही 2 केटीवर येते. त्याचा निकाल लागला केटीवर. त्याचं रूपांतर आपण बॅरेजमध्ये करतो. त्याला मंजूर देऊन टाकला. पाणी वाढणार, पाणी टिकणार आहे. म्हणजे लोकांनी कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं की असं होऊ शकतं. यासाठी खरं परिवर्तन पाहिजे. आपण निळवंड्याचं पाणी आलं आपल्याला. कोणी म्हणतो मी आणलं, कोणी त्याने आणलं. आलं नाही म्हणजे फक्त पाणी नाही म्हणलं ना, त्यांचं फक्त हवा येते, आपलं पाणी येत अशी परिस्थिती आहे. निळवंड्याचं पाणी आलं, तळे भरले. काही भागामध्ये अजून पाणी जायचंय, काही ठिकाणी अजून काही नवीन कामं करावं लागतं. यावर्षी लोक म्हणले पाणी आता बंद करा, राणामुळे अजून वापस राहणार नाही. नदीला पाणी आहे, कालव्याला पाणी आहे, निळवंड्याला पाणी आहे. जायकडे डबल भरलंय. एकदा होऊन जायकडे दोनदा भरलं. कारण काय माहिती का, इकडे पाय गुण लागतो म्हणून झालं. त्यामुळे शक्य आहे तुमच्या तालुक्यात 125 टँकर कधी झालाय. 170 टँकर गेल्या वर्षापर्यंत 170 टँकर. म्हणजे आश्चर्य वाटतं. यावर्षी एखादा टँकर सुद्धा नाही मला ते टोकडावर आहे म्हणून आणि ते भाषा करायची की दुष्काळाचं रोल मॉडेल आहे आपल्या काय रोल मॉडेल. आणि दुष्काळ मुक्त करण्याचं रोल मॉडेल असायला पाहिजे. तर तुमचा दुष्काळ झाले रोल मॉडेल करतो. आज 170 टँकरच्या मागे फक्त 2 टँकर सोडले, ते सुद्धा त्याच्याकडून पाणी जात नाही म्हणून. किती फरक पडला. यासाठी परिवर्तन पाहिजे होतं. आणि आता तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे.
आमचं सरकार अतिशय गतिमान सरकार आहे. मधल्या काळात झालेल्या अतिवृष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करण्याची आपण भूमिका घेतली. मग हे उल्लेख झाला त्याचा काही. आज दिग्रसच्या जवळजवळ 508 शेतकऱ्यांना 44 लाख रुपये ते अनुदान तुझ्या खात्यामध्ये आलं का नाही? अनुदान आलं का नाही? अरे हो नाही काही म्हणत त्याला अशी भीती वाटते आपण काढून घेऊ. आपण घेणारे माणसं नाही, आपण त्यासाठी परिवर्तन पाहिजे. म्हणजे एकूण आंबोरे गणामध्ये बाधित शेतकरी संख्या 2544 आणि त्यांना आपण अतिवृष्टी अनुदान दिले 2,12,00,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले. कोणी मागणी केलेली होती ते आपण देण्याचे काम केले. आपल्या निळवंड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपली काही मागणी आणि मित्र आपण केलेली आहे. तर म्हणजे गाव निळवंड्याच्या जवळ आहे. आज तुमच्याकडे डिग्रसमध्ये फक्त पाईपलाईन 75 हेक्टर पाणी आता जाऊ शकतं असं पिढ्यांनी असा आपला प्राथमिक अहवाल आम्हाला सांगतो. जिथे मागची आपली मागणी होती माणूस डिग्रसची की ते शेअर का बेस्केप आपण मंजूर करा, आपण तो मंजूर केला. मागची तेवढीच मागणी होती, आपण ते मंजूर केले. आपण त्यावर आता आपण 4.5 किलोमीटर पाणी आपण घेऊन जातोय. 10 बंधारे आपण ते भरतोय. एक एमआयटी मारून आपण भरतोय. तो कधी भरला गेला नाही. डिग्रसची जी काही मागणी होती की मालूनच्या एमआयटी मधून डिग्रस गावाच्या वरच्या भागामध्ये पाणी आलं होतं. त्याला साधारण 3 किलोमीटर पाईपलाईन करावं लागेल. 37 मीटर हेड आहे. 30 हॉर्सपॉवरची काही तर त्याची आवश्यकता आधी काही मला सांगत होते. त्या कामाला मी आता मंजूर द्यायला सांगितले. ते काम आपण केलं. किती खर्च येतात? 2 कोटी रुपये खर्च नाही. ते सुद्धा शासन खर्च काढणार आहे. तुम्हाला त्याची गरज नाही आहे. 2 कोटी 3 कोटी लागू देत काय अडचण नाही. शेवटी गावाजवळून कारवा चालला आणि गावाला पाणी नाही असं नाही व्हायला पाहिजे. तर त्या मानूच्या टँक भरण्याची आता काय स्वरूप व्यवस्था केलेली आहे. तिथंच हे उतर पाणी देऊन तुमच्या या सगळ्या भागाला पाणी द्यायची आता दिग्रसच्या राहिल्या भागाला व्यवस्था करू आपण. त्यामुळे आमचं काम सरकारचं आपलं जे महायुती सरकार जे आहे हे लोकांसाठी काम करणारं सरकार आहे. आणि ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी मात करत आपण आपल्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे आमचं सरकार उभं आहे. हेच याच्यातून आपल्या अधोरेखित होतं. तर आनंद आहे की बऱ्याच दिवसात आल्यानंतर आज अंबऱ्यामध्ये आपण आपलं स्वागत केलं, सत्कार केला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज शाळेचं जे आज उद्घाटन झालं, सुंदर इमारत बांधली, इंटरॅक्टिव्ह त्या ठिकाणी त्याला बोर्ड दिलेला आहे. आपला प्रयत्न आहे की राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड द्यायचे काम सुरू आहे. आपलं सगळ्या शाळेमध्ये स्वच्छतागृह नाही आहे. ग्रामपंचायत माझी विनंती आहे स्वच्छता काम कमी करा. प्रत्येक शाळेमध्ये मुलींच्या आणि मुलांसाठी स्वच्छतागृह बांधलं पाहिजे. काय हायमाशवर काय करते तिथं मुलांना जागा नाही जायला स्वच्छतागृहामध्ये आपण हायमाश लावलं काय पुढे मांडणार आहे आपण. तुम्हाला हायमाश तुझी अडचण नाही. पण तो हायमाश देताना ज्यांच्याकडनं खरं गरज आहे काम करण्याची त्या स्वच्छतागृह प्रत्येक आमदार साहेब कंपल्सरी करा. पंचायत समिती मोठा ड्राईव्ह आहे. 2 कामं कमी करा. काय 10 लाख रुपये लागतील फक्त 5 लाख रुपये लागतील. झालं पाहिजे. त्याच्या देवळाला पाणी आलं, वर पाणी घेऊन जा, खाली पाणी घेऊन जा आणि इकडे शाळेला शौचालय नाही. काय पाहिजे गावाने वर्गणी करून मांडलंच पाहिजे. ते आपल्याकडून शकतात ना. मी येताना मग देवगाव मी येत होतो. एक शाळेत हायस्कूल सुटले बघायचं. ते हायस्कूल सुटल्यानंतर मी आमदार साहेबांच्या गप्पावर होतो गाडीमध्ये. पुढे पाहिलं की छोटी मुलगी पण छोटी ती पाय निघाली होती शाळा सुटल्यावर. ती संपल्यानंतर पुढे गेल्यानंतर पाचशे आणखी दुसरी एक मुली दिसली मला. म्हणजे छोटे मुलं होते. तुम्ही आमदार विचारलं की मुलीचं भविष्य काय आहे. आता एवढ्या बिबट्याच्या सगळ्या दहशत आहे. ते पालक आई वडिलांच असेल कामावर पुढे जात असेल उद्या एक घडत घडते काय त्या मुली जाऊ शकतो. मला राहावं नाही. मी जिल्हाधिकारी फोन केला
आता आपण या बिबट्याचा बंदोबस्त करता परवा 8 कोटी रुपये मंजूर केला. वन खात्याला माळी गाडी देतो आपण, माळी ड्रोन देतो, ट्रॅकिंग सिस्टीम देतो आपण त्याला. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्याचा वापर करण्यास सूचना दिल्या, म्हणजे त्या ज्या भागामध्ये बिबट्या आहेत ते जरी असे बाहेर आले तरी त्याचा अलार्म झाला पाहिजे, सेन्सर वाजला पाहिजे. त्याच्यात आपण व्यवस्था करतो. पैसे किती लागू देत, 8 कोटी रुपये देणार, आणखी लागू देत, आणखी पैसे द्या. त्या मुलींचं भविष्य काय मी त्याच्याकडे फोन केला, म्हटलं की शाळा सुटल्यानंतर काय म्हणजे मुलं आपाप त्यांच्या काही त्यांच्या याच्यावर जातात ना स्वतःच्या युक्तीवर. त्याला सूचना दिल्या की सगळ्या शाळेच्या टायमिंग मधला तुम्ही दुपट्या असणाऱ्या भागावर टायमिंग बदला, त्याचा वेळ कमी करा. तिथे सगळ्या पालकांना शिक्षकांना सूचना द्या की त्या मुलांना शाळेतून घरी सोडण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, त्याच्या सूचना दिल्या जातात. भाड्याने करा, भाडा आपण देऊ. मला ते मग चित्र पाहावं काय अतिशय निरपेक्ष भावनेची मुलगी आपली चालू होती एक त्या शाळेतली बॅग. म्हणजे काय मला ते कळलं नाही की इतक्या वर्षानंतर आपण आपल्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये किती परवडे पडत. पालकांना काय घेणं नाही. मुलगी शाळेत जाती काय येते काय आपल्या गावात डोळ्यावर तुम्हाला वाईट वाटतं कधी कधी गोष्टी पाहिजे. ठीक आहे, मी आता कलेक्टर साहेबांना सूचना दिल्या, जिल्हाधिकारी मला वाटतं 2 दिवसामध्ये मी एक स्कीम तयार करतो. म्हणजे ते चित्र पाहण्यासारखं नव्हतं. आता एक बघायची मला सांगितलं आपल्या गावात एक मुलं हल्ला झाला, परमेश्वर कृपेने ते वाचली मुलगी. ते कोणाच्या नशिबात येऊ नये, परंतु आपण सुद्धा आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून हे प्रत्येकाने काम केलं पाहिजे. मी काय सरकार करेल, सरकार म्हणजे कोण आहे? आपण सगळे सरकार आहे. हल्ला होऊन जायचा, आपल्या निरापराध माणसाला बळी जायचा, मुलीचा बळी जायचा, त्यांना आपण फोन करा वर खायचा आम्ही हल्ला झाला. तुम्ही काय करू? गाव रक्षक जर स्थापन केले पाहिजे. आता 10,000 लोकांचे तुळाचार केले पाहिजे. रात्री फिरण्याची गरज नाही, दिवसातून दिवस आले होतात. शाळा सुटली, मुलांनी घेऊन जाणं घरी, संध्याकाळी रात्री कीर्तन वगैरे संध्या होत म्हणतात. ते महाराज वगैरे मी सांगितलं कीर्तन संध्या पूर्ण करतात, सगळे कीर्तन करतात. लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. जशी ऊस तुटायला लागतील तसं आणखी मोकळं जावं बिबट्याला. जे आपले जंगलातील बिबट्याचा बंदोबस्त करता येईल, पण माणसाचे बिबट्यात वर करणार बंदोबस्त झालेला असतात. आपले जे बिबटे बसले ते काय करणार? पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.